मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। रोहित पाटील काय करतात राग आल्यानंतर? रोहित पाटील नगरपंचायत निवडणूक लढतो. हा. रोहित पाटील बाजार समितीची निवडणूक लढतो. पण तो राग असा नसतो. तो राग निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि तो रोहित पाटील निवडणूक जिंकतो. महायुतीच्या काळात शेवटच्या बजेटमध्ये मला ₹0 मिळालेले आहेत आणि त्याच्या आधी दादांना भेटला नाहीत का मग तुम्ही? भेटलो. पण काय म्हणले दादा? तो पत्र घेतलं करू म्हणले. पण त्यावेळेस थोडस सगळ्याच आमदारांवर प्रेशर होतं. इकडे मगच निधी देऊ. तुम्हाला असं जेवण आवडतं साधं का? नाही, नॉनव्हेज आवडतं. नॉनव्हेज पण खातो कधीतरी. आबांना पण नॉनव्हेज आवडत. हो, आम्हाला कल्पना आहे. मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणजे तुम्ही एकदम गालात असते, मला काही कळत नाही. आता काय झालं, मी जितक्या ठिकाणी सुदैवानं माझ्या बाईट घेतल्या गेल्या, परत स्ट्रेस फक्त याच गोष्टी. मी तुला जास्त स्ट्रेस दिला कारण मग तिकडं काय तुमची आई पण ऐकतायत, त्यामुळे बाकी तुमचे सहकार्य पण ऐकतात म्हणून स्ट्रेस देऊन बघितला, बाकी काय नाही. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इलेक्शन्स डिक्लेअर झाल्यानंतर आता अर्ज भरण्यासाठीची सुद्धा धावपळ सुरू आहे आणि काल आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी अर्ज दाखल केलेत आणि त्यातच तासगावमधून सर्वात तरुण उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ते स्वतः आहेत आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील. आता आर पाटील यांचे चिरंजीव आहेत, यामध्ये त्यांची सगळी ओळख आलेली आहे, त्यामुळं त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये. मोस्ट एलिजिबल बॅचलर पण आहेत ते आणि सर्वात तरुण उमेदवार पण आहेत ते. पण सध्या त्यांची कसोटी जी आहे ती निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यामुळं त्याबद्दल आधी आपण सगळी चर्चा करूया सविस्तर. मोठं चॅलेंज आहे, म्हणजे तुम्ही अशा वेळेला निवडणूक लढताय की ज्या वेळेला खरं तर अखंड राष्ट्रवादीचे 2 भाग झालेले आहेत आणि तुम्ही शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून लढताय. त्याच वेळेला दुसरं चॅलेंज असं मी म्हणणार नाही, कारण की आता तुम्ही त्याच्या आधी 2 निवडणुका आईंच्या वेळेला तुम्ही लढलेल्या आहात, आबासोबत नाहीये. आणि राज्यामधली परिस्थिती अशी आहे की महायुती एक वेगवेगळ्या विचाराची सरकार किंवा पक्ष एकमेकांसोबत आलेले. या कठीण काळामध्ये निवडणूक लढताना काय डोक्यात विचार होता? मुळात आबांचं एक वाक्य असायचं की चांगली लोक राजकारणात नाहीत आली तर राजकारण बदमाशांसाठी अड्डा होऊन जाईल. आणि आता मी या मतदारसंघामध्ये काम करतोय. आमचे सगळे सहकारी पदाधिकारी, आबांची जुनी फळी, तरुण नवीन संच तयार केलेले आहेत, ही सगळी मंडळी या मतदारसंघामध्ये काम करतात. काम करत असताना प्रभावीपणे आम्ही ते काम करू शकलो आणि लोकांपर्यंत पोहोचवू शकलो, म्हणूनच लोकांनी पर्याय म्हणून आम्हाला स्वीकारलेला आहे. आणि त्यातून पुढे जात असताना ज्यावेळेस आव्हानं जी वाटायची किंवा ही राजकीय बदलती जी परिस्थिती आहे, या बाबतीत सर्वसामान्य लोकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे. लोक मतदान करत असताना आपला पक्ष, पक्षाची भूमिका, विचारधारा हे अनुसरून सगळ्याला मतदान होत असतं. पण गेल्या 5 वर्षात तशी काहीच परिस्थिती राज्यात राहिली नाही. कोण कुठे बसतोय आणि सत्तेसाठी हपापलेली लोक वेगवेगळ्या विचारधारेतली जर एकत्र येत असतील तर ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला अमान्य असतं. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली जनता मतदान करणार आहे. मी तुमच्या त्या पहिल्या ह्याच्याकडे येतो, पण महाराष्ट्र धर्म काय आहे तुमच्या? महाराष्ट्र धर्म हा महाराष्ट्राची अखंडता आहे. महाराष्ट्राचा धर्म हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती ज्या महाराष्ट्राची वाटचाल राहिलेली आहे आणि त्या वाटचालावरती जे रिव्होल्युशन महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे, किंबहुना तुम्ही 1950 पासून जर बघितलं तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो मुहूर्तमेढ रोवला विकासाचा, शाश्वत विकासाचा, आज त्याच्या अनुसार आपण कुठपर्यंत आलेलो आहे. आणि 2014 नंतरची बरेच आकडेवारी जर तुम्ही बघितली तर आज महाराष्ट्र देशातलं सगळ्यात श्रीमंत राज्य राहिलेलं नाहीये. महाराष्ट्राचे एक्सपेन्स भरपूर वाढलेलं आहे, आउटस्टँडिंग महाराष्ट्राचे भरपूर वाढलेले आहेत. त्यामुळं एकूण शाश्वत महाराष्ट्राचा विकास आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची जोपासना हाच महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्राची अखंडता. मग तुम्हाला असं वाटतं की ज्या वेळेला पक्षाचे 2 भाग झाले, अजित दादा ज्यावेळेला सोडून गेले त्यावेळेला तर त्यांनी तुम्हाला पण म्हटलं होतं की
रोहित तुम्ही आमच्यासोबत थांबा म्हणून म्हटले होते, तर तुम्ही काय सांगितलं त्यांनी? आता एक विषय असा आहे की आदरणीय पवार साहेबांनी या परिसराचं नातं फार वेगळं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुदैवानं द्राक्ष बागा फार मोठ्या प्रमाणात आहेत. पवारसाहेब कृषी मंत्री असताना कोल्ड स्टोरेजची स्कीम आल्या. पवारसाहेब कृषी मंत्री असताना द्राक्षासाठी वेगवेगळ्या पद्धतीची अनुदानं दिली गेली. पवारसाहेब कृषी मंत्री असताना द्राक्ष आणि डाळिंब सुद्धा माझ्या परिसरामध्ये असायचं. त्यावेळेस डाळिंबासाठी संशोधन केंद्र सांगोल्यालाच आमच्या जवळ दिलं गेलं. शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये बदल घडेल असं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. कर्जमाफीची सगळ्यात मोठी योजना पवार साहेबांच्या माध्यमातून आली. हा परिसर दुष्काळी होता आणि दुष्काळी परिसरामध्ये लोकांच्या डोक्यावरचं कर्ज इतकं भयानक वाढलं होतं की आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता. अशा काळामध्ये कर्जमाफी झालेली आहे. या भागावरती पवार साहेबांचे अनन्य मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने उपकार आहेत. आता हे करत असताना किंवा हे जोपासत असताना आपण आबांना सुद्धा पवार साहेबांनी भरभरून दिलेलं आहे. आबांची राजकीय पार्श्वभूमी चालू होण्यापूर्वी आमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती त्यातून पवार साहेबांनी आबांना लिफ्ट दिले. अगदी शांतिनिकेतनमध्ये लेबर स्कीमवरती कामाला जाणारा एक विद्यार्थी ज्यावेळेस राज्याचा उपमुख्यमंत्री प्रदीर्घ काळ गृहमंत्री बसतो, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठं व्यासपीठ कुठलंच आम्हाला मिळत नव्हतं. आणि आज ज्यावेळेस पवारसाहेब अडचणीत आलेले आहेत त्यावेळेस आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. 2 तारखेला त्यावेळेस आम्ही आमचे सहकारी एकत्रच होतो. 2 तारखेला पक्ष फुटला. 3 तारखेला आम्ही सगळे कराडमध्ये होतो. पवारसाहेब चव्हाण साहेबांच्या स्मारक समाधीवरती येणार होतो. तर फर्स्ट डे पासून आम्ही आमचा मार्ग स्वीकारला होता. थोडासा दबाव टाकला गेला, निधी दिला नाही. गेल्या 2 वर्षात रस्त्यांसाठी निधी दिलेला नाही. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जो बजेटमध्ये निधी मिळतो, महाविकास आघाडीचं सरकार असताना 25-25 कोटी रुपये आम्ही आणले, पण महायुतीच्या काळात शेवटच्या बजेटमध्ये मला 0 रुपये मिळालेले आहेत. आणि त्याच्या आधी दादांना भेटला नाहीत का मग तुम्ही? भेटलो, पण काय म्हणले दादा? आता पत्र घेतलं, करू म्हणले, पण त्यावेळेस थोडस सगळ्याच आमदारांवर प्रेशर होतं, इकडे या मगच निधी देऊ, ते काय जमणार नव्हतं. पण सुदैवाने लोक मतदारसंघातले समजूतदार आहेत. 2 वर्ष कामं नाहीत मिळाली तरी चालतील, पण आपण पवार साहेबांना सोडायचं नाही असं लोकांनीच सांगितल्यामुळे आम्हाला पण त्याची गरज वाटली नाही. दादांना पत्र दिलं, दादा म्हणजे काय फक्त करतो, दुसरं काय म्हणले नाही? आम्ही दादा तर तुम्हाला इतक्या वर्षापासून ओळखतो, लहान असल्यापासून ओळखतो दादा तुम्हाला. PWD मिनिस्टरने एक मतदारसंघातल्या झालेल्या कामांसाठी म्हणजे सांगली जिल्ह्यात PWDच्या विभागाच्या माध्यमातून झालेल्या कामांची रिव्ह्यू मीटिंग बोलवली. 2 वर्षात ते PWD मिनिस्टर झालेत. मी सुमनताईंना एक विनंती केली की आपण असं एक पत्र देऊया, आणि त्यांनी ते दिलं की अनेक वेळेला कामं मागितलेले असताना सुद्धा 0 रुपये मला 2 वर्षात मिळालेले आहेत. बजेटमध्ये कुठलाही 1 रुपया मिळालेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मी आपल्याकडे रिव्ह्यू मिटिंगला कुठली मागणी घेऊन येऊ किंवा कशाचा रिव्ह्यू आपण घ्यायचा, त्यापेक्षा न आलेलं बरं. म्हणजे या गोष्टी झालेल्या आहेत. आता आबा गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, सूडबुद्धीनं आबा सुद्धा अनेकांशी वागू शकले असते, पण ते संस्कार या मातीनं कधी त्यांच्यावरती केलेले नव्हते, आमच्यावरती केलेले नाही. आता तशा लोक निधी आपण एखाद्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस देतो, त्या आमदाराकडे न बघता सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दिला पाहिजे. तुमचं जेवण राहायचं, आपल्या गप्पा चालू राहणार आहेत. कारण आता असं आहे की आता जरा निवडणुकीकडे पण येऊया दादा, तुमच्या त्या जेवणामध्ये बराच व्यत्यय येतो, पण आपल्या काय गप्पा मारण्यामुळे एक घास 32 वेळा चावण्यामध्ये व्यत्यय येतोय त्याच्यामुळे. पण तुम्हाला असं जेवण आवडतं साधं का? नाही, आणि नॉनव्हेज आवडतं, नॉनव्हेज पण खातो कधीतरी. आबांना पण नॉनव्हेज आवडत, हो आम्हाला कल्पना आहे. पण आता मुद्दा असा ना की निवडणुकीचा विचार ज्याला आपण करतो त्याला तुम्ही तरुण, जसं मी म्हटलं की मोस्ट इलिजिबल बॅचलर जसे आहात, सगळ्यात तसे तरुण उमेदवार पण आहात. मोस्ट इलिजिबल बॅचलर म्हटलं की तुम्ही एकदम गालाच असते, मला काही कळत नाही. आता काय झालं, मी जितक्या ठिकाणी सुदैवानं माझ्या बाईट घेतल्या गेल्या, परत स्ट्रेस फक्त याच गोष्टी.
मी आपला जास्त स्ट्रेस दिला कारण मग तिकडं काय तुमची आई पण ऐकतायत त्यामुळे बाकी तुमचे सहकारी पण ऐकतायत म्हणून आपला स्ट्रेस देऊन बघितला बाकी काय मी ग्राउंडवर खेळतोय हा. आणि तो निर्णय थर्ड अंपायरकडे आहे. अच्छा आणि तो थर्ड अंपायर जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे. अच्छा त्यांनी निर्णय घ्यायचा तो. घ्यायचा आहे. अच्छा ठीक आहे म्हणजे त्याच्याबद्दलच मी आधीच क्लॅरिटी आलेली पण आता असं आहे की तुम्ही तुमच्यासाठी राजकारण न बनले पण पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरताय आणि आता थोड्याच वेळापूर्वी तुमचे जे विरोधक आहेत संजय काका पाटील ते आबांचे पण विरोधक राहिले ते 10 वर्ष खासदार राहिले त्यांना तिकीट जाहीर झालं त्यामुळे आता लढाई जी तुमची असणार आहे कालपर्यंत तुम्हाला अपोनंट कोण असणार आहे माहित नव्हतं पण आता तुम्हाला क्लिअर झालेलं आहे की तुम्हाला यांच्यासोबत लढायचं आहे आता घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढाई होणार आहे आणि इथल्या लोकांना गेल्या निवडणुकीपर्यंत तरी फक्त घड्याळ माहिती होतं आमच्या ज्येष्ठ लोकांनी मतदारसंघातले जे आबांचे जुने सहकारी होते आणि आमची चर्चा ज्यावेळेस होत असते लोकसभेचा निकाल लागल्या विधानसभेचा माझा समोरचा उमेदवार कोण असणार हे स्पष्ट होतं. अच्छा तुम्हाला आधीच माहिती होतं त्यांनी किती जरी अंधारात ठेवायचा प्रयत्न केला असला थोडंसं राजकारणात अपग्रेड व्हावं लागतं जुन्या ट्रेडिशनल स्ट्रॅटेजीजनं न जाता ते अजूनही अपग्रेड आणि अपडेट झालेले नाहीयेत असं थोडंफार दिसतंय. आता त्यांनी कुठल्या तरी नव्या पक्षात जाणं आणि त्या नव्या पक्षाने त्यांना संधी देणं हे सुद्धा ह्या तालुक्यासाठी नवीन नाहीये. अच्छा जिथं संधी विधान परिषदेची टर्म संपली ते लगेच भाजपमध्ये गेले विधान परिषद मिळायच्या आधी ते दुसऱ्या पक्षात होते 2004 ते वेगळ्या पक्षात लढलेले आहेत 1999 ते वेगळ्या पक्षात लढलेले आहेत त्यामुळे त्यांचं वेगळ्या पक्षात जाणं हे तालुक्यासाठी मतदारसंघासाठी नवीन नाही. जिथं सत्ता असेल तिथं जाणं वारंवार भूमिका बदलणं वैचारिक अधिष्ठान नसलेले म्हणजे लोक हे सगळे जाणूनात आणि लोक असल्या प्रवृत्तीला थारा देत नाहीत. आता घड्याळ आपांच्या माध्यमातून या मतदारसंघात रुजलेला आहे आम्हाला वेळ भरपूर मिळाला लोकसभेनंतर तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवार साहेबांचं चिन्ह आहे आबांच्या कुटुंबाचं चिन्ह आहे हे बऱ्यापैकी मतदारसंघात रुजलेलं आहे त्यामुळे मला त्या बाबतीची काही अडचण वाटत नाही. पण तसं आता तुम्हाला त्याच्या आधीपासून प्रश्न विचारतायत खरं तर की तुम्ही 35 वर्षात काय केलं तुम्ही 35 वर्षात काय केलं त्यामुळे तुमच्या म्हणजे तुम्ही राजकारणात एंट्री होण्याआधी तुमच्या कुटुंबामध्ये जे 35 वर्ष सत्ता आहे किंवा आमदारकी आहे त्या काळामध्ये काय काम केलं असा प्रश्न विचारून ते तुम्हाला एका प्रकारे तुमची कोंडी करायचा प्रयत्न करतात. काही कोंडी वगैरे नाही उलट ते मला माझं काम पुन्हा एकदा आठवण करून देण्याची संधी देतात. आता 1990ला या मतदारसंघातली परिस्थिती काय होती आव्हान हे होतं की दुष्काळावरती मात करायचं कृष्णेचं पाणी या भागात परिसरामध्ये आणायचं 1990 पूर्वी यांच्याच घरात आमदारकी होती आणि त्यावेळेस जी कामं झाली नाहीत म्हणजे एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर नरसिंहवाडी म्हणून गाव आहे मतदारसंघात किंदरवाडी तिथं एक प्लेगची साथ पसरली होती त्यावेळेस आरोग्य यंत्रणा सक्षम नाही म्हणून जिल्हा परिषद सदस्य असताना आबा त्या गावामध्ये जाऊन राहिले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य यंत्रणा सक्षम राबवली आणि तिथून आबांचं नेतृत्व पुढे मोठं झालं. आता विषय असा आहे दुष्काळात संपवण्याचं काम आबांच्या माध्यमातून झालं ते म्हणतात टेंबूचं पाणी आमच्या काळात आलं त्यांना टेंबू माहीत सुद्धा नव्हते त्यावेळेस टेंबूचं काम या मतदारसंघात चालू झालं होतं. टेंबू आले कसे किल्ली उडवायचं काम त्यांनी केलं होतं आपण ज्या दिवशी ह्या टेंबूसाठी सावड्या गावामध्ये त्यांच्या गावामध्ये प्राथमिक स्कूल आहे त्या स्कूलच्या मैदानावरती टेंबूचे अधिकारी आणि आपासाहेब त्यावेळेला हे सहयोगी सदस्य होते जे राष्ट्रवादीचे आमदार होते आणि त्या आमदार असल्यामुळं त्या कार्यक्रमाला तेही उपस्थित होते परंतु आबाने जो आपला टेंबूसाठी जो पुंदी उपसा किंवा विसापूर पुंदी ही योजना प्रेझेंटेशन केलं त्या दिवशी त्यांनी या पाईपलाईनमधून पाणी येणार का आणि शेती होणार का यातून उंदरं खेळतील आणि ही सरळ सरळ दिशाभूल आहे लोकांची असं त्यांनी जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांनी सांगोली हा मी प्रोजेक्ट केला किंवा मी करतोय हे काय त्यांनी सांगोली आणि 90च्या दशकामध्ये ज्यावेळेला आबा निवडून आले त्यावेळेला ह्या तालुक्याचा विकास शून्य होता कारण शेतीच्या पाण्याचं राहू द्या पण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा इथल्या माळीच्या डोक्यावरती गागर होती आणि ती उतरण्याचं काम आबांनी केलं. संपूर्ण तालुका
पाण्यासाठी टाहो फोडतो पिण्या पाण्यासाठी. शेतीचा तो फारच वाईट परिस्थिती होती. रस्ते फार परिस्थिती वाईट होती. आणि आमच्या ह्याच्यामध्ये आमची मण्याजवळ 21 गाव पाणी पुरवठा ही आबांनी त्या निवडून आल्यानंतर प्रादेशिक योजना आणली. मग त्यानंतर प्रादेशिकेचं संपूर्ण प्रादेशिक तासगाव तालुका हा संपूर्ण प्रादेशिक कार्य आणला. मग त्यामध्ये येळावी प्रादेशिक असेल, विसापूर प्रादेशिक असेल, सावळज प्रादेशिक असेल किंवा मण्याजवळ 21 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा असेल. त्यानंतर कवठे मंकाळला सुद्धा आबांनी या ठिकाणाहून प्रादेशिकचं पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि तो होता. पण आता हे ठीक आहे की तुम्ही सांगताय की त्याच्यामधून त्यांनी पाणी म्हणजे तुमच्या काळामध्ये काम चालू झालं. आता मुद्दा असा आहे की या मतदारसंघामध्ये सतत संघर्ष होताना आम्ही बघतोय की तुम्ही आता गेल्या काही काळामध्ये कोणतरी मारहाण झाली एका माजी पदाधिकाऱ्याला म्हणून तुम्ही पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडून बसला. परवा विशाल पाटील आले होते. त्यामुळं या निवडणुकीमध्ये इतक्या सोप्या पद्धतीने निवडणूक होणार नाही. त्यामुळे सगळ्या पद्धतीची ताकद लावायची तयारी तुम्ही ठेवली. बळ वापरणं म्हणजे निवडणूक चांगली लढवणं असं त्यांना वाटतं पहिल्यापासून. आता अशा पद्धतीचे प्रयोग आज नाहीत करत आहेत. 1990-95 पासून यांचे असे प्रयत्न चालू आहेत. या मतदारसंघातली जनता सुदैवानं आम्हाला क्रांतिकारकांची पार्श्वभूमी असलेला मतदारसंघ आहे. आणि लोक दबायचे असते, लोक घाबरायचे असते तर 1995ला घाबरले असते, दबकले असते. आज त्याच्यानंतर 20-25 वर्ष काळ आपण पुढे आलेला आहे. लोक स्वतः आता स्थिर झालेले आहेत. स्थिर झालेल्या लोकांना घाबरवायचे प्रयत्न करणं आणि लोक घाबरणं ही अशक्य गोष्ट आहे. म्हणून मी म्हणलो की थोडीशी राजकारणाची पद्धत बदलायची गरज आहे. ते अपग्रेड झाले असते तर निश्चितपणाने लोकसभेला त्यांना फायदा झाला असता. लोकांचे कामं केली असती तर लोकसभेला फायदा झाला असता. त्यांनी कामं केली नाही असं तुम्हाला म्हणायचं लोकसभेला. त्यांनी काम केलं. ऊन वारा पाऊस प्रूफ बस स्टँड उभे केले, म्हणजे लोखंडी बार उभे केले आणि त्याला 3-3 लाख 3.5 लाख रुपये खर्च झाला असं दाखवलं. ज्याचं आम्ही एस्टिमेट काढलं तर 1 लाख ते 1.25 लाख रुपये फक्त त्या बस स्टँडचा खर्च होऊ शकतो. आणि त्याच्या ऑपोजिट ज्यावेळेस आम्ही बस स्टँड बांधतोय आम्ही 10 लाख 12 लाख रुपये देऊन प्रत्येक गावात बस स्टँड उभे करतोय. त्यामुळे हा फरक लोकांना माहिती आहे म्हणून लोक आम्हाला सातत्याने आमच्या बरोबर उभारण्याची भूमिका घेतात. आता राज्यामध्ये पण अशा खूप गोष्टी घडत आहेत की ज्याचा उल्लेख केला पाहिजे. तर तुमच्यासमोर चॅलेंज काय फक्त इथलं योजना अजितदादांचा पक्ष किंवा घड्याळ चिन्ह हे एवढंच आहे असं नाहीये. तर आता लाडकी बहीण योजना आलेली आहे, वयोश्री योजना आली आहे, बळीराजा पीक विमा वीज योजना आलेली आहे. या माध्यमातून सरकारनं 1 लाख कोटीच्या योजना दिल्या आहेत आणि थेट फायदा आहे. 7,500 रुपये आतापर्यंत महिलांच्या खात्यात आलेले आहेत. याचा इम्पॅक्ट तुम्हाला वाटत नाही की या निवडणुकीवरती असेल? कारण महिला मतदार ह्या 50% मतदार, तुमच्या मतदारसंघामध्ये पण 3 लाख मतदार आहेत, निम्म्या महिला मतदार आहेत. हो. आता मी माझ्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने माहिती घेतोय, अनेक पद्धतीत माहिती घ्यायची, त्यावेळेस एक ट्रेंड फार चांगला सेट आहे की ही योजना निवडणुकीपुरती आहे. मतं मिळवायसाठी अशा खोट्या पद्धतीच्या योजना राबवल्या जातात, फसव्या योजना राबवल्या जातात. आणि त्याच्या उलट म्हणजे या शासनाचं दुर्दैव म्हणायचं की काय मला माहित नाही, पण ही योजना त्यांनी काढली आणि त्या योजनेच्या माध्यमातून मतं मिळतील असं वाटलं. आणि दिवाळीच्या आधी ही योजना किंवा दिवाळीच्या नंतर इलेक्शन होत असल्यामुळे घरात वापरणाऱ्या वस्तूंचे दर कसे वाढलेले आहेत, गॅसचे असतील, गोड तेलाचे असतील, पामतेलाचे असतील, घरात जे जे आपण वापरतो मग फराळ बनवायला त्याचे दर अधिक प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे लोकांचं मत असं आहे की एका हातानं आम्हाला देतात आणि एका हातानं त्याच्या दुप्पट काढून घेतात. जेवण चालू आहे आपलं म्हणून विचारतोय, सगळ्याचे कशाचे दर वाढले? आता शंकरपाळीचं जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये जे स्वीटनर्स वापरले जातात त्याचा दर वाढलेला आहे, भाज्यांचे दर वाढलेले आहेत, गव्हाच्या पिठाचा दर तुम्ही जर बघितला तर वाढलेला आहे. आणि सगळ्यात जास्त तेलाचं जर तुम्ही बघितलं तर तेलाचे दर अधिक वाढलेले आहेत. सर्वसामान्य लोकांचं उत्पन्न शेतीच्या माध्यमातून कमी झालंय. सर्वसामान्यांचे उत्पन्न नोकऱ्या नाहीत त्या माध्यमातून कमी झालेलं आहे. सरकार देते 6,000 रुपये शेतकऱ्यांना सन्मान निधी, केंद्र सरकार 6,000 12,000 रुपये देते सरकार. आता मला असं कळतंय की काय निवडणुकांच्या आधी काही महिने चुकून एकत्र हप्ता देणं म्हणजे काय सरकार सर्वसामान्य व्यक्तीला स्थिर होते आणि 6,000 सर्वसामान्य माणूस घर सुखाने चालवू शकतो असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांच्या
बुद्धिनिष्ठेला आमचा सलाम आहे. आता एक विषय असा आहे की 6,000 अलीकडच्या काळात मार्केटमध्ये काय मिळतं, घर चालू शकतं का, मुलांचं शिक्षण, या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण विचार करतो यावरती, त्यावेळेस लोक हैराण झालेले आहेत. लोकांना वेगवेगळ्या मत, आता दुधाचं अनुदान जर योग्य पद्धतीने दिलं, भाव जर चांगला दिला, आमच्या भागात द्राक्ष बाबतीत काही धोरणं बदलली, तर सरकारच्या 6,000ची सुद्धा आमच्या शेतकऱ्याला गरज नाही. सर्वसामान्य माणसाला नोकऱ्या मिळाल्या, त्या नोकरीच्या माध्यमातून तो जर सक्षमपणे घर चालवू शकत असेल तर त्यांच्या 6,000ची गरज सरकारनं पोलीस भरती केली, एमपीएससीची भरती त्यांनी आता नियमित करू असं सांगितलं. मी किती भरत्या आपल्याला सांगू की ज्या फक्त योग्य नसल्यामुळे काहीतरी बदलतात. म्हणजे तलाठी भरतीत असं ॲलिगेशन आलं की एकाच केंद्रावरची अनेक मुलं भरती होतात आणि त्या केंद्रावरती त्या विद्यार्थ्यांनी 25-25 लाख रुपये कुठल्या तरी संस्थेकडे किंवा कुठल्या तरी व्यक्तीकडे दिले. हे उघड झाल्यानंतर ज्यावेळेस एमपीएससीचा अभ्यास करणारे मुलं आंदोलन करतात, त्यावेळेस कुठल्याही पद्धतीची दखल त्यांची घेतली जात नाहीत आणि अशा पद्धतीचं काहीच झालं नाही असं सांगितलं जातं. काही कॉन्ट्रॅक्च्युअल कंपन्यांना भरतीचे टेंडर्स दिले जातात, त्या माध्यमातून भरती होतात. आता यामध्ये माल प्रॅक्टिस नसेल हे कशावरून? बरं, अनेक उदाहरणं आम्हाला बघायला मिळतात. मेरिटनुसार मार्क्स मिळून सुद्धा भरत्या होत नाही आहेत आणि ज्याची काही कॅपॅसिटी नाही अशा पद्धतीची मुलं तिथे जाऊन बसत आहेत. त्यामुळं भरतीच्या बाबतीत हे ऊर बडवू शकत नाही आज. आणि भरतीच्या बाबतीत, पोलीस भरतीच्या बाबतीत किंबहुना एमपीएससीचं जरी तुम्ही बघितलं तर वारंवार एमपीएससीच्या बाबतीतची धोरणं बदलल्यामुळं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासापेक्षा वेळ आंदोलनात चाललाय आणि हे सरकारचं अपयश आहे. निवडणुकीच्या आधी यायचं, काहीतरी शब्द द्यायचा आणि घालवायचा आणि पुन्हा त्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला संघर्ष सोडायचा, हे सरकारच्या हातून गेल्या 5-10 वर्षामध्ये झालेलं आहे. त्यामुळे तेही विद्यार्थी सरकारच्या या धोरणाच्या बाबतीत अस्वस्थ आहेत आणि त्या अस्वस्थतेचा तोटा येणाऱ्या काळात या सरकारला निश्चितपणाने होणार आहे. पोलीस भरती आबांनी ज्या पद्धतीने राबवली, मला आजही कितीतरी लोक भेटतात, कितीतरी लोक सांगतात, मराठवाड्यात आष्टी मतदारसंघातले अनेक लोक आहेत ज्यांनी पहिल्या पगारातनं आबांचा पुतळा उभा करायचं ठरवलं. कारण ट्रान्सपरंट पद्धतीनं भरती ही आबांनी सुरुवात केली. एसटीचाच खर्च आमचा झाला, अन्यथा एकही रुपया कुठं द्यायला लागला नाही असं अभिमानानं लोक सांगतात. त्यामुळं या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये फार बदल झालेला आहे. लोकांना हे माहिती आहे. वारंवार विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत सुद्धा विद्यार्थ्यांना कल्पना आहे आणि लोक त्याला उत्तर देतील. आता अजून एक महत्वाचा प्रश्न जो गाजतो सध्या महाराष्ट्रभरामध्ये, तुमच्या विट्यामध्ये पण अगदी शेजारी हिंदू आक्रोश मोर्चे निघाले, नितेश राणे येत आहेत आणि आता तर हाक दिलेली आहे म्हणजे भाजपचे किंवा भाजपला अलाईन असलेल्या ज्या संघटना त्यांच्यात की बटेंगे तो कटेंगे. त्यामुळं आपल्याला एकत्र हिंदूंनी राहावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि ज्या ज्यावेळेला वोट डिव्हिजन होतं त्या वेळेला ज्या पक्ष लांगुल चालन करतात त्यांना फायदा होतो. मग आता ज्या पद्धतीने लांगुल चालनाचा आरोप तर तुमच्यावर होतो कायम, राष्ट्रवादीवर, काँग्रेसवर, वोट जिहाद. आता यामध्ये एक विषय असा आहे, तुम्ही कुठल्या तरी समाजाला टार्गेट करणं, फोकस करून टार्गेट करणं, त्या समाजाच्या विरोधात धोरणं देणं, त्या समाजाच्या विरोधात स्टेटमेंट्स देणं. आता जे लोक बोलतात ते लोक संविधानिक पदावर आहेत. संविधानिक पदावर असल्याबरोबर ते सत्तेतल्या पक्षाचे घटक आहेत आणि असं असताना समाज अस्थिर होण्याच्या दृष्टीने जर हे लोक स्टेटमेंट्स देत असतील तर मात्र राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून ते योग्य नाही. राज्यामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, त्याच्याकडे बघायला कोण तयार नाही. राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय आहे, त्याच्याकडे बघायला कोण तयार नाही. पण जातीमध्ये तेढ निर्माण करायचं, धर्माधर्मामध्ये भांडण लावायचं आणि त्या माध्यमातून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची. एखादी दंगल झाली तर घर नितेश राणेंचं येणार नाहीये, घर तिथं दंगलीत एकमेकांवर दगड मारणाऱ्या आणि एकमेकांची घरं पेटवणाऱ्या सर्वसामान्य लोकांची घरं पेटणार आहेत. तो सुद्धा घटक किती आहे हे पण बघितलं पाहिजे. त्यामुळं अशा प्रवृत्तीला प्रोत्साहन देणं हे कुठल्याही पद्धतीने योग्य नाही, किंबहुना राज्य शासनाने त्याच्यावरती मागच विचार करायला पाहिजे होता. कारण एका व्यासपीठावरती पोलिसांना सुद्धा कानफाटात देणं अशा पद्धतीचं एक वाक्य वापरलं गेलं. आता पोलीस ही सर्वसामान्य लोक आहेत, म्हणजे सर्वसामान्य घरातली मुलं आहेत, ती त्यांचं काम आहे संरक्षण देणं आणि आता त्यांनी एखाद्या संरक्षणाच्या किंवा त्या शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एखाद्या ठिकाणी
मोर्चा येऊ दिला नसेल किंवा एखाद्या ठिकाणी मोर्चाचं डायव्हर्जन दिलं असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की ते कोणाच्या तरी बाजू घेतात. शहराची सुरक्षा अबाधित ठेवणं हे त्यांचं काम आहे आणि पोलिसांच्या दृष्टिकोनातून असं एखादं स्टेटमेंट देणं हा फक्त पोलिसांचा अपमान नाही, सर्वसामान्य घरातल्या त्या प्रत्येक कुटुंबाचा अपमान आहे ज्यांची मुलं पोलीस होण्यासाठी घाम घालतात. पण तुम्हाला असं वाटत नाही की स्ट्रॅटेजिक वोटिंग केलं मुस्लिम समुदायानं की त्यांना फायदा झाला? मालेगाव सारख्या ठिकाणी एकाच मतदारसंघामध्ये 1,90,000चं लीड मिळालं. मुंबईमध्ये पण अशा गोष्टी घडल्या. कालच बघितलं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला स्ट्रॅटेजिक वोटिंगचा फायदा होत असल्यामुळे तुम्ही या पद्धतीनं विचार करताय आणि भाजप म्हणते की हे एका प्रकारे वोट जिहाद आहे. मी कालच बघितलं मालेगावमध्ये 2014, 2019 आणि 2024 मध्ये जर तुम्ही भाजपला मतं मिळाली त्याची आकडेवारी काढली तर तो आकड्याचा टक्का वाढलेला आहे. आता वोट जिहाद असता तर आकड्याचा टक्का वाढला नसता. दुसरी गोष्ट अशी आहे, एखाद्या समुदायाला जर असंरक्षण वाटत असेल तर त्या समुदायानं हक्काने येऊन एखाद्या ठिकाणी आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून मतदान बजावणं हे काय चुकीचं आहे का? दुसरी गोष्ट अशी आहे की मायनॉरिटी अनसेफ जर मायनॉरिटीला वाटत असेल हे काय पहिल्यांदाच होते असं नाहीये किंवा वोट जिहाद मुळात मी या शब्दाच्या विरोधात आहे. वोट जिहाद कसं असू शकतो? आज एखादं गाव असेल, आमच्या ग्रामीण भागात वाड्या वस्त्या असतात, एखादी भूमिका पटत नसेल तर अख्खीच्या अख्खी वाडी आमच्या एकतर आम्हाला मतदान करते किंवा विरोधात मतदान करते. त्या वाडीला जे काही उपयुक्त आहे किंवा जे काही त्यांच्या हिताचं आहे वाटतं ती वाडी तशी मतदान करते. त्या समुदायाला त्यांच्या हिताचं त्यांच्या विचाराचं जे काही योग्य वाटत असेल त्या पद्धतीने ते मदत करतात. आता अनेक घटक आहेत समाजामध्ये. मराठा समाज आहे, समाजामध्ये ओबीसी समाज आहेत, ओबीसी समाजात अनेक घटक आहेत. असं असताना त्या समाजाला त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जे योग्य वाटतं आणि समाजामध्ये शांतता निर्माण होईल अशा पद्धतीची विचारशक्ती कुठली आहे हे लक्षामध्ये आल्यानंतर तो समाज त्यांनाच मतदान करतो. त्यामुळे मी कुठल्या एका समुदायाला दोष देणार नाही. उलट हे सरकारचं अपयश आहे की त्या समुदायाला त्यांच्या सरकारच्या काळात अनसेफ वाटणं हे त्यांचं अपयश आहे. पण मला त्यातला एक मुद्दा आहे की तुम्ही आता तो जातीजातीतल्या भांडणाचा पण मुद्दा काढला. आता जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे. ते म्हणतात ओबीसीमधून आम्हाला आरक्षण द्या. ओबीसी समाज त्याच्यामुळे अस्वस्थ झालेला आहे. भाजप म्हणते की ओबीसी हा आमचा डीएनए आहे आणि तुमच्या पक्षावर सतत आरोप होतो की तुम्ही ते आंदोलन चिघळवलं किंवा तुम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या मागे तुमचा पक्ष आहे किंवा तुमच्या पक्षातले काही नेते आहेत. आता मुद्दा असा आहे की जरांगे पाटील सुद्धा उमेदवार उभे करणार आहेत. लोकसभेला तो उमेदवार नव्हते त्यांचे, त्याचा फायदा तुम्हाला झाला किंवा महाविकास आघाडीला झाला. तुम्हाला असं वाटतं की या वेळेला जर असं झालं तर त्याचा सगळ्यात जास्त तोटा महाविकास आघाडीला सहन करावा लागेल? आणि मागणीचं काय? माझ्या पक्षाने भूमिका मांडलेली आहे, वाढीव टक्क्याचं आरक्षण मिळावं आणि त्यातूनच हे आरक्षण दिलं जावं. आता ओबीसी मधून आरक्षण यापूर्वी देऊन बघितलेलं आहे. यापूर्वी 2-3 पद्धतीने आरक्षण देऊन बघितलेलं आहे. कायदेशीर तत्वावरती जर ते आरक्षण टिकत नसेल तर आपण पुन्हा त्या पद्धतीची मागणी करणं योग्य नाही असं माझ्या पक्षाच्या नेतृत्वाला वाटलं आणि त्यांनी वाढीव टक्क्याच्या दृष्टिकोनातून समर्थन दिलं. मधल्या काळामध्ये पवार साहेबांनी अजून एक सल्ला सुचवला की 75% आरक्षणावर न्या आणि आम्ही त्याला समर्थन देऊ अशा पद्धतीचा 50% कॅप काढा आणि आम्ही त्याला समर्थन देऊ अशा पद्धतीचं भूमिका सुद्धा पक्षानं मांडली. तर तो निर्णय केंद्रानं घ्यायचा आहे. केंद्रामध्ये हे लोक आहेत. समाजामध्ये भांडणं लागतील असं वातावरण न निर्माण करता आता ओबीसी समाजाला सुद्धा तसं वाटणं साहजिक आहे, मराठा समाजाला सुद्धा तसं वाटणं साहजिक आहे. त्यामुळे वाढीव टक्क्याचं आरक्षण, जे आरक्षण कायदेशीररित्या कोर्टात टिकेल अशाच पद्धतीचं आरक्षणाची मागणी आम्ही केलेली आहे आणि ते टिकवण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात वाटचाल करू. जरांगे पाटलांचे उमेदवार आले तर तुमचं काय होणार? नाही, आता तसे काही सध्या मतदारसंघात दिसत नाहीये. मराठवाड्यामध्ये त्यांनी अर्ज भरायला सांगितले लोकांना. आता तसं होत नसतं. मला असं वाटत नाही फ्रॅक्शन काही निर्माण होतील आणि लोक सगळं जाणून आहे. आता लोकसभेला संभाजीनगरला भुमरे साहेब निवडून आले. ते तसे सत्तेतल्या पक्षाचे आहेत पण मतदान करताना तो अँगल राहिला नाही. याचा सुद्धा कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. संविधान बदलाचं नॅरेटिव्ह जे होतं ते तुम्ही फेक नॅरेटिव्ह तयार केलं आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे इतर नेते असतील सतत म्हणतात की तुम्ही महाविकास आघाडी फेक नॅरेटिव्हच्या मदतीने जिंकली. फेक नॅरेटिव्ह मी म्हणणार नाही, कारण
त्यांच्याच काही उमेदवारांनी त्या पद्धतीच्या म्हणजे स्टेटमेंट दिल्या, भाषणामध्ये वल्गना केली. आता ते बोलले म्हणून तो नरेटिव्ह तयार झाला. कोणी तो नरेटिव्ह फेक तयार केला नाही. आता देशामध्ये थोडंसं अनकॉन्स्टिट्युशनल अनेक गोष्टींना पाठबळ दिलं जातंय. शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांच्या ऑथॉरिटीज आणि पॉवर वापरत बऱ्याच गोष्टी ऑथराईज होत आहेत. हे लोकांनी त्यांच्या डोळ्यानं बघितलेलं आहे. पण त्यात त्यांचे 1-2 उमेदवार, माझ्या मते हिमाचल प्रदेश का राजस्थान मधले कुठले तरी उमेदवार ते असावे, ज्यांनी सुरुवातीला ते स्टेटमेंट दिलं. कर्नाटकातले होते, त्यांनीही दिलं. आता अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स जर सत्तेचा उन्माद आलेले लोक देत असतील तर उद्या यांचं सरकार मेजॉरिटीमध्ये आलं असतं, जिथे यांना कोणालाच गृहीत धरायची गरज नाही, तर 100% यांनी त्या पद्धतीचे काहीतरी प्रयत्न केले असते. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्याचा काही गैरवापर केला नाही किंवा तुम्हाला त्याचा यावेळेला काही फायदा होईल असं दिसतंय? कारण ते नॅरेटिव्ह राहिलेलं नाहीये. मुस्लिम आणि मराठा ही वोट बँक तुमच्या मागे उभी राहिली होती लोकसभेला, तिच्यामध्ये फॅक्शन्स होतील यावेळेला आणि त्याचा तोटा होईल तुम्हाला असं दिसतं? आता ते 23 तारखेलाच कळेल, त्याच्यावरती आता बोलायची आवश्यकता नाही. बरं, आता तुमच्याकडे शेवटचा प्रश्न आहे. तुमचं जेवण पण होत आलेलं आहे की तुम्हाला संधी मिळाली विधानसभेमध्ये, पहिली 3 कामं तुम्हाला कुठली करायची आहे? माझ्या मतदारसंघातले मला माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचं काम असं आहे की टेंभूचं वाढीव पाईपलाईनचं काम, म्हैसाळची वाढीव योजना माझ्या मतदारसंघामध्ये सध्या चालू आहे, मंजूर आहे, काम चालू होतं. ते काम अत्यंत प्रभावीपणाने करून घ्यायचं आहे. कारण की आमचं प्लॅनिंग पुढच्या 35-40 वर्षातले ज्यावेळेस असणार आहे शेतीच्या दृष्टिकोनातून, त्यावेळेस हे सगळं योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घेण्याचं पहिलं टार्गेट असणार आहे. MIDC मी माझ्या मतदारसंघात मंजूर करून घेतलेले आहे. त्या MIDC मध्ये चांगले उद्योग येणं, त्या MIDCचं एक्सपॅन्शन हे माझं दुसरं टार्गेट आहे. आम्ही चांगले हॉस्पिटल्स मंजूर केलेले आहेत. ते हॉस्पिटल्स लवकरच चालू करून लोकांना ज्या सेवा आतापर्यंत मिळत नव्हत्या किंवा कमी पडत होत्या, म्हणजे ग्रामीण रुग्णालय होतं 30 बेडचं होतं, आता तिथं 100 बेडचं आम्ही हॉस्पिटल मंजूर केले, तर ते चालू देत. त्या अँगलने आम्ही काम चालू केलेलं आहे. तर ते आम्ही दृष्टिकोन आणि टार्गेट ठेवलेलं आहे. त्यामुळं रोजगार, महिला सबलीकरण, तरुण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही मतदारसंघात काम चालू केलेलं आहे. आणि त्या प्रत्येक क्षेत्राशी आमचं काहीतरी टार्गेट ठरलेलं आहे आणि ते टार्गेट आम्ही पूर्ण करतो. आता तुम्ही म्हणजे आता जवळपास आता आई रिटायर झालेली आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही आता पुढची जबाबदारी जी आहे ती खांद्यावर घेतलेली आहे. अर्थात हे आबांचं घर आहे, जिथं आबांनी इथूनच सगळ्या राज्याचा गृहमंत्री असताना सुद्धा कारभार बघितलेला होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रोहित दादा असतील किंवा त्यांच्या भगिनी असतील, त्या सुद्धा इथेच शिकल्या. आता इथं आबांच्या आई होत्या आणि त्या हाक मारत होत्या. इतकं साधं वातावरण या घरामध्ये सतत बघायला मिळतं. हे आबांचे जुने सगळे सहकारी आहेत की जे पूर्वीपासून त्यांच्यासोबत काम. वरती काय पापड बनवायचं चाललंय का? ती वरती गेली होती पापड बनवायचं. ठीक आहे, आता शेंगा वळवायचा. अजून तुम्ही जाता का शेतात? आबा तर जायचे. मी फिरायला जातो असं. अच्छा, ते मी कंटिन्यू मतदारसंघात फिरतो, पण घरातल्या सगळ्या मुलांना त्या बाबतीची आवड आहे. काय लावलं शेतात माहिती ना तुम्हाला? द्राक्ष आहेत सध्या, ऊस लावलाय थोडा, आईने मध्ये कांदे लावले होते, लसूण लावलाय. अच्छा, थोडाफार घरच्या पुरतं गहू लावला. घरच्या पुरतं गहू लावलं. तुम्हाला काय आणावं लागत नाही, त्यामुळे तुम्हाला महागाईचा फटका नाही. तुम्ही काय सगळं लावून ठेवलं आपलं बाजूला. आता मुळातच ग्रामीण भागात तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. माझ्या मतदारसंघात कवटेमंका तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात बाजरी लावली जाते. तर भाकरी आम्ही स्वतःच विकत घेऊन खातोय, घरातलीच खातोय. अशा पद्धतीचं ग्रामीण भागातली परिस्थिती आहे. पण झळ आहे ना तेलाची एखादी खण जर सापडली तर काहीतरी विचार करू त्यावर. पण ठीक आहे, हरकत नाही. नॉनव्हेज खायला आवडते, झणझणीत रस्सा खायला आवडतो, पण बोलणं मात्र एकदम आबांसारखं आहे. अजिबात सुद्धा हे तुम्हाला शेकडो लोकांनी सांगितलं ना, हजारो लोकांनी. तर काय झालं, मी सुरुवातीपासून त्यांना बघितलंय. त्यांच्यापेक्षा आमची जी लोक आहेत, मग आमचा प्रत्येक गावातला प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतः शेती करून स्वतः जगणारा कार्यकर्ता आहे.
संयमानं राहणारी माणसं आमच्याकडे सुरुवातीपासूनच, आणि त्यांच्या अवतीभोवती त्यांच्या सभोवताल्यामध्ये आम्ही घडताना सुद्धा तसंच घडतोय. म्हणजे आम्ही नॅचरल असं आहे असं असण्यापेक्षा तसं असताना आमच्या सभोवतालच्या लोकांमुळे सुद्धा आम्ही असं आहे. 25-27 वर्षाच्या पोरांना राग बी येतो, कधीतरी वाटतं 2 शिव्या द्याव्यात, कधीतरी कोणाची ती ऊर्जा नाही, मला नॅचरल वाटत नाही हे सगळं. म्हणजे काय कधी राग आल्यानंतर काय करतात रोहित पाटील, काय करतात राग आल्यानंतर? रोहित पाटील नगरपंचायत निवडणूक लढतो, हा. रोहित पाटील बाजार समितीची निवडणूक लढतो, पण तो राग असा नसतो, तो राग निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि तो रोहित पाटील निवडणूक जिंकतो. ठीक आहे, ही एक राग व्यक्त करण्याची वेगळी पद्धत आहे, हरकत नाही. पण एरवी कधी मित्रांसोबत वगैरे, आता हे कसं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती, तुम्हाला आणि मला दोघांना माहिती आहे की आता ठीक आहे डायरेक्ट विचारतो मी, कधीतरी डेटवर जातात पोरं, कधीतरी मित्रमैत्रिणींसोबत जातात, हे कधी काही वाटत नाही. आता कुठे गेलं की लोक लगेच कॅमेरा घेऊन असतात, त्यामुळे जाताच येत नाही वाटतं. जातच नसल्यामुळे मला याची काही कल्पना नाही. तर ते वातावरण कसं असतं एक्सपिरियन्स घ्यायला आवडेल. एक्सपिरियन्स घ्यायला आवडेल ना, पण हरकत नाही. मग ते इंस्टाग्रामच्या मेसेजवर येत असतील ना? नाही, ते ऑफिशियल असल्यामुळे हा. माझ्याबरोबर माझ्या टीमच्या आणि संबंधित लोकांच्या काही अकाउंटवर ओपन असतात, त्यामुळे त्याच्यावर कोण मेसेज करत नाही. मेसेज करत नाहीत का? पण आधी सुरुवातीला केले असतील ना काही? केले असतील, मी वाचल्या ना. ऑल रिक्वेस्ट काय सांगताय? ऑल रिक्वेस्ट मी बघत नाही. काही मी सांगतोय ते खरं सांगतोय. खरं सांगतोय. बरं, कोणी येऊन सांगितलं नाही का कधी काय भाषण आवडतं, तुम्ही बोलता ते आवडतं वगैरे वगैरे? विचार पडतो तसे बरेच लोक बोलतात. अच्छा, पण ते विचार पुढे जात नाही. आता त्यामध्ये राजकीय विचार असतात. राजकीय विचार. पण दुसरी गोष्ट, मित्र सगळे काय राजकारणातले मित्र होतात, ते बाहेरचे काही मित्र आहेत? माझे कॉलेजचे मित्र काय करतात ते? मी तुम्हाला सांगतो, माझं खरं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल किंवा राजकारणाची सुरुवात ही माझ्या कॉलेजमधून झाली, शाळेतून झाली. काल माझा अर्ज भरण्यासाठी माझे सगळे शाळेतले मित्र आणि सगळे कॉलेजचे मित्र उपस्थित होते. हो का? म्हणजे तेच साधारण त्यांचाच आकडा 60-70 मुलांचा होता. अच्छा. आणि ते सगळे आले होते अर्ज भरायला. आणि जे आता अब्रॉडला आहेत ते अब्रॉडहून सगळे प्रचाराच्या दरम्यान प्रचाराला येणार आहेत. अच्छा, म्हणजे सगळे नॉन रेसिडेन्शियल त्यांनी माझी सुरुवात केली होती आणि तेच आता पुढे घेऊन जातात. क्या बात आहे. मग त्या सगळे मित्र संपर्कात आहेत? संपर्कात काय काय करतात? कोण कोण काय? कोण IT प्रोफेशनल आहे माझे मित्र, फार चांगल्या, कोण फेसबुकमध्ये आहे, कोण गुगलला आहे, चांगल्या लेवलवर. अल्गोरिदम बदललं की लगेच समजत असेल. ते बदलून देतात मला, माझं काही चुकत असेल ते. म्हणजे सगळ्या बाजूने एकदम सेफ खेळायचं ठरवलेलं आहे, द्रविड व्हायचं ठरवलेलं आहे थोडक्यात. ते घडतानाच तसं घडलेलं आहे, त्यामुळे तसं काही अडचण येईल भविष्यात असं वाटत नाही मला. विकेट असं टिकूनच खेळायचं ठरवलं आहे हो. का? कधी काय इकडे तिकडे अजिबात हलायचं नाही? सगळ्या शक्यता गृहीत धरून खेळायचं ठरवलं. सगळ्या शक्यता गृहीत धरून. बरं, ठीक आहे. मग आता म्हणजे आधी लग्न कोंडण्याचं मग रायबाचं, तसं आता निवडणूक आधी आहे, ठीक आहे, आधी निवडणूक होणार आहे, हरकत नाही. मग पुढचं काय आहे नियोजन? त्यांनी हे थर्ड अंपायर इकडून मागून जातात, तिथं सांगत नाही. त्यांनी केलं तर ठीक. काकू कधी आहे काय नियोजन? आता निवडणूक तर होईल ना, पण पुढचं अजून मुली येते आमची ती. अच्छा, त्यांच्या मुलींची झाल्याशिवाय नाही. मुलींचं झाल्याशिवाय नाही. मोठा भाऊ एक आहे. हा, त्याचं झाल्याशिवाय त्यांनी केलं तर केलं, नाही तर मी असंच फिरायचं ठरवलेलं. त्यांनी केलं तर केलं, नाही तर मी असंच फिरायचं ठरवलेलं आहे. अच्छा, राहुल गांधी ब्रँड. पण कालचा तुमच्यासाठी कालचा दिवस खूप भावनिक असणार आहे खरं तर. कारण आबांना अर्ज भरताना तुम्ही बघितले आणि काल रोहित दादांनी अर्ज भरले, काय भावना होती? एका आईसाठी खूप मोठा दिवस असतो. काय आनंद वाटला. लहान वयात अर्ज भरायला मुलगा चालला म्हणून सगळं समाधान. पवार साहेबांचा फोन आला होता काय? मला आलं. अच्छा, मला आलं. काय सांगितलं सर? आमच्या सतत बैठका असतात, नियोजन कसं असावं हे साहेबांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. साहेबांनी 27व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली होती, त्यामुळं मी 25 असताना मी काय केलं पाहिजे साहेब मला सांगतात. साहेबांचा रेकॉर्ड मोडणारा म्हणजे मला कोणतरी महाराष्ट्रात भेटलेला आहे का? साहेबांनी 27व्या वर्षी निवडणूक लढवली, हे 25व्या वर्षी लढवलं. त्यांचं मार्गदर्शन आणि त्या पद्धतीने आम्ही करतोय. ठीक आहे, हरकत नाही. तर ह्या सगळ्या पद्धतीच्या गप्पा झालेल्या आहेत. इलेक्शन जरी असले तरी सुद्धा हलक्या फुलक्या वातावरणामध्ये काही गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत. पण इलेक्शन ही सिरियस मोडवरच असणार आहे. त्यांच्यासमोरचं आव्हान पण मोठं आहे. 10 वर्ष खासदार राहिलेले अपोनंट त्यांच्या समोर आहेत. त्यासोबतच त्यांना त्या अपोनंटची सवय आहे, कारण आबांच्या विरोधात सुद्धा
हे अपोनंट निवडणुकीमध्ये उभे राहिलेले होते. आता 20 तारखेपर्यंत 18 तारखेपर्यंत प्रचार तुम्हाला करण्याची मुभा आहे. आज 25 तारीख आहे, म्हणजे उणे पुरे काही 20-22 दिवस राहिलेले आहेत आणि त्या 22 दिवसांमध्ये हा सगळा रथ कसा ओढून नेतात. आणि तासगावकडे लक्ष यासाठी लागलेलं आहे कारण की ज्या काही लढाया महाराष्ट्रातल्या सगळ्यात हुकुमी आणि सगळ्यात लक्षवेधी आहेत त्यातली तासगावची लढाई आहे. तरुण तडफदार 25 वर्षाच्या युवकाचं विधानसभेमध्ये आगमन होतं की त्यांना अजून कुठल्या वेगळ्या निर्णयाला सामोरं जावं लागतं, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. 23 तारखेकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे 23 तारखेला जे काय होईल त्यानंतर चावडीवर यायचं तुम्ही मान्य केलं होतं आणि तुम्ही 2 वेळा आम्हाला टप्पा दिलाय. आता यावेळेला टप्पा देऊ नका, घरी येऊन निमंत्रण दिलंय. यावेळेस मी 23 तारखेनंतर तुमच्या स्टुडिओला येऊन धप्पा देईन. मला आठवणींचीच आठवण झाली. चला ठीक आहे, हरकत नाही. तर अशा गप्पा आपल्या चालू राहणार आहेत आणि निवडणुकीच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या लोकांशी मुलाखती आणि चर्चा या माध्यमातून लोकांचा काय विचार आहे ते समजून घेण्याचा आपला प्रयत्न. किरणसह अभिजित, मुंबईत.